बाळापूर तालुक्यातील वाडेगावात वर्षभरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात। या शिबिरात तरुणासह पुरुष आणि महिला मोठ्या उत्साहाने रक्तदान करतात। त्यामुळे ते रक्तदानाची चळवळ चांगलीच रुजली आहे। सोमवारी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती तसेच राष्ट्रीय युवक दिनानिमित्त संस्कृती फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता। यावेळी अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। रक्ताची गरज किती असते हे सर्वांनाच कोरोनाच्या पहिल्या लाटेत समजलंय। त्यामुळे वाडेगावात अनेक सामाजिक संघटनांच्या वतीने थोर राष्ट्रपुरुषांची जयंती व स्मृतिदिन तसेच राष्ट्रीय सण आदी कार्यक्रमात येथे वर्षभर रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित केलं जातं। तेथील रक्तदान शिबिरात रक्तदानासारख्या उद्दात्त उपक्रमात तरुण हिरारीने सहभागी होऊन रक्तदान शिबिराचा कार्यक्रम तडीस नेतात आणि कोणाचा तरी जीव वाचविण्याच्या परोपकाराच्या कृतीत आपला सहभाग नोंदवितात। यावर्षी इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीला सोमवारी 12 जानेवारी रोजी सायंकाळी संस्कृती फाउंडेशन वाडेगावच्या वतीने स्थानिक शिवपुरी संस्थांमध्ये भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला। तर डॉक्टर पीबी मेमोरियल ब्लड सेंटर अकोला यांच्या चमूने सुरक्षितपणे रक्त संकलन केलं। रक्ताची वाढती गरज लक्षात घेता अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचं मत आयोजकांनी व्यक्त केलंय। आपल्या एका रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो या भावनेतून अनेकांनी प्रथमच रक्तदान केल्याचं सांगितलं। तर राजकुमार राम मोहिया यांनी सपत्नीक रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केलाय। यावेळी रक्तदात्यांना पुस्तक, एक झाड व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय। एकूणच रक्तदान हेच खरे जीवनदान हा संदेश या शिबिरातून समाजात पोहोचला असून अशा उपक्रमांमुळे सामाजिक जाणीव अधिक मजबूत होत असल्याचं चित्र पाहायला मिळालंय। या गावातील तरुण वेगवेगळ्या कार्यक्रमात रक्तदान करून रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासोबतच इतरांनीही रक्तदान हे श्रेष्ठदान आहे यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करीत असल्याने येणाऱ्या दिवसात वाडेगाव हे रक्तदात्याचे गाव म्हणून उदयास येणार आहे एवढं मात्र खरं आहे।